सांगितलं की ते मामलेदारची काहीतरी ब्रांच आहे. माहित नाही ती मामलेदार ॲक्च्युअलीची आहे की नाही, पण आपण एक्सप्लोअर करायला जाऊ. चला तर मग. बाळ्याबद्दल काहीतरी सांगा, तुमच्या तर खास मित्र आहे. बाळ्या अतिशय त्याच्यामध्ये चांगले ब्लॉग आहेत, मला आवडतात. पण मी कधी बघितले आम्ही फक्त ऐकलंय चांगले ब्लॉग आहे. आता थोड्याच वेळात आपण पोहोचतोय. खूप चालल्यानंतर खूप भूक लागते. आणि मामलेदारची ती मिसळ ठाण्याची आहे का नाही आपण खाऊन बघूया. हो, चव तशी आहे का नाही आपण ट्राय करू एकदा. तर हा रोड आहे बघा, त्याला दाखव कॅमेरा वाकडा करत. या रोडने आम्ही चाललेलो आहोत. तर जाऊन बघू. मामलेदार म्हणून नाव तर आहे, आणि ॲक्च्युली मामलेदार आहे का नाही ठाण्याचं किंवा त्याची ब्रांच आहे ते आपण फ्रँचायझी आहे ते आपण चेक करू. इथून आपण राईट टर्न घेणार आहोत पुढून. मग आपण जवळ जाऊ मामलेदार मिसळच्या. कुठं आहे? हा इथून पुढे. अच्छा हे का? अच्छा हे का वाटतं. हा इकडे जा. मी रोडमध्ये कधी चुकत नाही. जाऊन दे. हे बघा दत्त मंदिरच्या समोर अचानक लगेच आहे का नक्की? कुठं आहे? कुठे ते आहे ना पुढे ते. आपण आशा करू असेलच, बघूया. तर भारतीय डाग आहे. हा हा हा. मामलेदार झूम कर. मामलेदार मिसळ. सेम दिसते. 2 मामलेदार मिसळ. मीडियम स्पायसी, मीडियम स्पायसी. सरबत पण आहे त्यांच्याकडे. एवढंच आहे. सोलकढी पण आहे. मागे काय आहे का? मागे मराठीत दिली. बघा जरा क्लाउड किचन सारखं वाटतं, कारण की इकडे बेसिकली एकच टेबल आहे जिकडे आम्ही बसलेलो आहे. सो जास्त मित्र इकडे येऊ शकत नाही. दोघंच येऊ शकतो. कपलला घेऊन या, आई वडिलांना घेऊन या, चालतं. आई वडील आले की तुम्हाला जागा नाही. ही बघा आपली मिसळ आलेली आहे 2. ही थोडी मीडियम आहे आणि ही स्पायसी आहे. लाल लाल तुम्ही बघू शकता. मला स्पायसीच आवडतं, मी स्पायसी घेतलेली आहे. मला जरा मीडियम रस्त्याचा चव आवडतो म्हणून मी मीडियम घेतलेली आहे. घ्यायची होती. तर थोडं दिसायला दिसतंय मामलेदारसारखं. चला आपण ट्राय करू. कारण की मी पण ठाण्यात राहिलेलो, तर मला जरा कल्पना आहे त्याची. कल्पना आणि अजून खूप काही गोष्टी आहेत. पण बघूया म्हणजे कसं वाटतं खायला, आपण चेक करूया. मस्त हा जो रस्सा आहे असं तरी पाहिजे. काय नसतं ते तरी लाल लाल ते जमत नाही असं. कसे वाटलं तुला? अतिशय सुंदर. टेस्टी आहे, आवडले. अजून एक पाव घेऊ आपण. अंधेरीला मामलेदारची मिसळ आहे, खाऊ शकता. आता आम्हाला एन्जॉय करून द्या. तर आता जस्ट आम्ही खाऊन आलो आहे मिसळ, आणि बिल पण जरा आलं बघा. पेटपूजाचं बिल आहे ॲक्च्युली. 190 रुपीजचं बिल आहे. तर मी बिल पे केलं आहे, तर मला घरी जाऊन अशीच पाठवशील ना? मी नाही पाठवणार, कारण लास्ट टाइम मिसळ मी दिलेली. असं हे कधी झालं? हे असंच असतं, पैसाही होत आहे. असं आहे का?